नमस्कार मित्रांनो, मी शिवा मांबळे. छाटणी संपलं आहे. जिकडून सुरू केली होती तिकडे पालवी पण सुरू झालं आहे, नवीन पालवी पण सुरू झालं आहे. नवीन पालवीला काही ठिकाणी थोडंसं पानं कातरल्यासारखं दिसतंय, म्हणजे जेणेकरून किडे वगैरे असतात ते. छाटणी झाल्यानंतर आम्ही काय केलं आहे, 80,000 PPM नीम ऑइल ते फवारलं आहे. त्याच्यासोबत कीटकनाशक आणि बुरशीनाशक. आत्ता जी पालवी येते ना, त्या पालवीला आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. कारण तीच पालवी आपल्याला मोहर देणार आहे. पालवीला कुठं जर तुम्हाला कीड वगैरे दिसले तर त्याला लगेच बुरशीनाशक एखादा कीटकनाशक हे असं मारलं तरी चालून जातं. पालवी सगळी काढून निघाल्याच्या नंतर ना त्याला आपण परिपक्व करू. खाली पडलेलं आहे ते उचलणं चालू आहे, नाहीतर ह्याच्यामध्ये राहून त्याला ते काय म्हणतो उनी ते धरण्याची शक्यता येते. ह्याचा बारीक चुरा केला तर चांगली चलत आहे, असं टाकलं नाही चालेल. पाऊस आणखीन काहीच नाही आहे. पाणी चालू आहे. एक दोन पाऊस झालेत. हे जे मी तुम्हाला म्हणलं, एक नाली केली आपण, मातीवर चढवली, जेणेकरून झाडं बेडवर गेल्यासारखे आपोआपच गेलेत. ह्याचा फायदा असं होईल, पाणी लवकर निचरा होईल, झाडापाशी पाणी थांबणार नाही, लवकर निचरा होईल. सगळीकडे जवळपास पालवी निघाले. फांदीमध्ये ताकद असेल ना तर त्यालाच आंबा झेपेल, नाही तर वरची फांदी ते खाली घेऊन येईल पूर्णच्या पूर्ण. त्याच्यासाठी जे 2 वर कट मारायचे ना, ते त्याच्यासाठीच. तुम्ही नवीन बाग लावताय तर माझं मत तर स्पष्ट आहे, 15x10 लावा, 15x15 लावा. छाटणी तर करतच राहावं लागते तुम्हाला.
मग बरेच वेळेस झाडाची मोठी फांदी काढावं लागते, कारण की आपणच वाढवलेलं झाड मोठी फांदी काढायची म्हणलं की थोडंसं जीवावर जातं आपापल्यालाही. पालव्या निघाल्यात सगळीकडेच. हीच बघा ना फांदी, आता ही आत्ताच इतकी वाकली आहे, ह्याच्यानंतर पुढं मोहर येईल. 2-1 फुटाचा लांब मोहर. ही फांदी इतकी आहे, ह्याच्यानंतर ह्या काय वजन सहन होणार, ते तिथून तुटणार आणि खाली पडणार. मग हे सगळंच जाणार तुमचं. ही फांदी, हे चुकून राहिलेलं मागे आता छाटायचे. आता पूर्ण झाडाने पाल नवीन काढलंय, आता ह्याला छाटत बसलं तर आणखी मागं पडून जाईल सगळं. सगळीकडेच पाल निघालं. स्वतः छाटणी केलंय. शक्यतोवर खालच्या फांद्या थोड्याशा कमी करून टाकल्यात, कारण खालच्या फांदीला चांगला मोहर येतो, आंबा पण चांगला येतो, पण त्याला उचलावं लागतं. मग तुम्ही किती ठिकाणी उचलणार आहे, किती ठिकाणी करणार आहे. माझ्याकडे तर सगळं सामान आहे त्याचं, ठीक आहे. मी अगोदरच लोखंडाच्या गजाळ्या केलेल्या आहेत, त्याला वरच्या साईडनं यू शेप दिलेला आहे. 2 साईडने 2 गजाळ्या लावल्या, त्याच्यामध्ये एखादी बत्ता टाकला तिथे बसून जातं ते. मग तुम्ही काय काय करणार आहेत, लाकूड लावणे, त्याला बांधणे. नवीन आहे बाग तर काही माणसाला वाटत नाही, नवीन नवीन करतं, पण नंतर थकून जातं ते. कुठलंही असू देत, कोणतंही क्षेत्र असू देत, नवीन काम करायची जिद्द आणि नंतर थकून जातं, खूप फरक पडतो ते. ह्यावेळेस काय केलं आम्ही, आतली बाजू रिकामी केली, कारण की आतली बाजू रिकामी केली तर ना बरेचसे रोग कमी होऊन जातात. मध्ये सूर्यप्रकाश किंवा उजेड गेलाच पाहिजे, ह्या हिशोबाने ह्यावेळेस छाटणी केलं आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या पण फांद्यामधल्या काढल्यात. हे असं केलं पूर्ण. त्यात काय व्हायला होतं, आत खोड खराब झालेलं तुम्हाला नाही दिसत, गच्चच्या गच्च भरलं ना. त्यानंतर गुच्छारोग, असं गच्च भरून असेल मधून ना तर गुच्छारोग लई लवकर आणि आतूनच असतो. गुच्छारोग जनरली ह्या अशा ठिकाणी येतो, ह्या जॉईंटमध्ये. जे फुटिंग येतं, नवीन येतं ना पालवी, मी दाखवतो तुम्हाला एखादी, थांबा. हे आता हे किती आहे, एवढ्या मोठे गच्च भरलेत. तर ह्याला आतली जी आहे ना, आतून झाला मोकळा, हे पाहिजे. आत गच्च झालं ना, बिमारी आली म्हणजे आलीच, त्यात काहीच वाद नाही. ही अशी एवढ्या लवचिक फांदीला ह्याला नंतर मोहर येणार.
कुठं जाऊन बसणार ते 2 फुटाचा मोहर, ही आधीच खाली जमिनीकडं, तेच त्यालाच वजन सहन होत नाही आहे. मग छाटणी तीच आहे ना, दुसरं काय. छाटणी थोडंसं विरळ करणे, फांदी मजबूत करणे, हे असं मोकळं करून टाकायचं आता. एक आणखीन 1-2 वर्ष लागेल मला. मी पूर्ण खालची कमीत कमी करणार आहे. बरेचसं खालच्या साईडला फळ चांगलं येतं, जास्त पण येतं, पण कमी करणार आहे. आणि जेणेकरून माझ्याकडे असलेल्या गायी मोकळ्या सोडणार आहेत. एकतर ते एक गवत पण खातील, काम कधीच परिपूर्ण होत नसतं. काही ना काही शिल्लक असतंच. प्रत्येक झाडाला आपण शक्य नाही की पूर्णपणे आपण ह्याला केलं आहे, अशक्य गोष्ट आहे. मागं व्हिडिओ बघितले असतील तुम्ही, त्याच्यामध्ये बघितले असतील झाडं कसे गच्च भरलेले होते, काहीच दिसत नव्हतं आतलं. तर बाग लावण्याच्या अगोदर तुम्ही जाऊन बघा. बऱ्याचशा ठिकाणी जा, बघून घ्या ती काय करतायत, त्यांच्या काय चुका झाल्या आहेत. कारण कोणी असं म्हणत नाही की माझी बाग पूर्णपणे आहे म्हणून. काही ना काही ते चुका शिल्लक असतातच. माझ्या पण बागेमध्ये बऱ्याचशा चुका झालेल्या आहे. 5x15 केलेलं 30 मला वाटते बरं का माझी चूक झाली. त्याला मी 8x10 केलं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं, झाड डेरेदार झालं असतं. हां, हे 15 फूट ठीक आहे, कारण तुम्हाला मध्ये ऊन आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे, ट्रॅक्टर फिरलं पाहिजे. लावतो वेळेस बेडवर लावा, माझं वैयक्तिक सजेशन आहे. एक सोलापूरला बाग बघितली होती, शेवग्याची बाग होती, बेडवर लावलेली. जवळपास 3 ते 4 फूट उंच बेड होता त्याचा. तर अशी माहिती मिळाली की त्याचा शेवगा जानेवारीमध्ये येतो. त्याचं कारण काय, तर सगळ्यात अगोदर त्याचं पाणी तुटतं, म्हणजे पाण्याचा निचरा होतो. सगळ्यात अगोदर फ्लावरिंग येते त्याला. आंब्याला पण तसंच आहे, पाणी जेवढं तुटल लवकर तेवढं लवकर फ्लावरिंग येते. पाणी साचलेलं ह्या प्रजातीला नाहीच जमत. त्याच्यासाठी पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्या सगळ्यात अगोदर. हे कुजत नाही लवकर, त्याच्यामुळे बाजूला काढायचे. कलम घेताना बरेच जण स्वस्तवाली घेतात, किंवा आपल्या ओळखीचं आहे, असं आहे तसं आहे म्हणून घेतात, किंवा जवळ भेटते म्हणून. नका घेऊ तसं. कलमच तुमचं सगळ्यात मेन आहे. कलम घेते वेळेस शक्यतोवर तुम्ही विद्यापीठातली घ्या, ती एकदम चांगली.
कारण तिथं चूक झालेली त्यांना पण नाही परवडत. कलम ही रोगमुक्त असली पाहिजे. कलम ही उन्हातच वाढलेली पाहिजे, ग्रीन नेटमध्ये नाही. उन्हात वाढलेली ह्याच्यासाठी की तिथून आम्ही आणून तुम्ही शेतात लावणार आहे. तर ते टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे. लहानपणीपासून एसीत वाढलं आणि त्याला उन्हामध्ये नेऊन जर ठेवलं तर थोडंसं इफेक्ट होतो सेट व्हायला. लहानपणापासूनच अगोदर उन्हातच वाढलेलं असेल तर त्याला काही फरक पडत नाही. लहानात लहान घ्या कलम, कमी वयाची. कमी वयाची सेट व्हायला खूप इझी जाईल. सगळीकडेच पालवी निघाले आहे. बस आता हीच पालवी पक्व झाली, ह्यालाच मोहर. मेहनत मात्र कंपल्सरी लागते. तुम्ही डेली व्हिजिट करावंच लागते. बागेमध्ये 2-3 तास तुम्हाला रोज घालावेच लागतात. तरी आमच्याकडं बरंचसं सुखसुविधा केल्यात आम्ही बागेला. फवारणीसाठी STP आहे, 800 फूट लांब पाईप आहे. 4-5 जण मिळून आम्ही फवारतो त्याला. पाईप एकाच ठिकाणी ठेवून सगळीकडे फवारतो. ट्रॅक्टरवरचं घ्यायचं आहे, पैसे भरपूर लागतात. तो दरवर्षी पैसे घालायचे म्हणजे थोडंसं ते पण विचार करावा लागतं. सोलारचं मोटर आहे. आता ह्या दिवसात सुद्धा पाणी चालूच आहे. मग ह्या दिवसात पाणी द्यायचं म्हणलं तर आता ते लाईट कधी येणार, कधी जाणार, काय शक्य. त्यासाठी सोलार मोटर तर मला तर वाटतं सोलार कंपल्सरी आहे. तुम्हाला रात्री बेरात्री लाईट कधीतरी येणार आणि कधीतरी जाणार. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त पाणी लागतं त्यावेळेस. बरं, पाण्याचं पातळी आणखीन बघताय तुम्ही, पाऊस झालेला नाही. मग पाणी वरच्यावर कमी कमी होत चाललं जमिनीतलं. त्याच्यासाठी तर ड्रीप लागणारच तुम्हाला. झाडं मोठी झाली की अशी 2 लाईन ड्रीप टाकावं लागते. म्हणजे अख्खा पट्टाच्या पट्टाच भिजला पाहिजे. ते पण आम्ही 20 mm टाकलेली आहे. आमची एक चूक झाली की जे आपण मेन पाईपलाईनमधून ड्रीपकडे घेतो ना, तर ह्या 2 लाईनसाठी 2 कनेक्शन नाही घेतलेले. एकच कनेक्शन काढलेलं, त्याला आम्ही नंतर पुढं 2 केलं आहे. ही एक चूक झाली. आता ती पाईपलाईन बुजून गेली जमिनीमध्ये. हे झाड बघा गेलंय. आम्हाला पण हे गेलं तर जरा बरं झालं, चला जाऊ देत म्हणतोय आम्ही. कारण ही 2 झाडं पण आता मोठी होणार आहे. जी झाड छोटं आहे ना, आम्ही आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याला छोटंच ठेवत आहे. आणखीन कट करून आणखीन छोटं करत आहे. मग हे लावल्याच्या नंतर त्याला आणखीन मारण्यापेक्षा अगोदर लांब लावलं तर काय अडचण आहे. मिक्स व्हरायटी 10%, 10% मिक्स व्हरायटी पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणजे 9 झाड प्लस 1 झाड असं तुम्हाला मिक्स व्हरायटी पाहिजे, जेणेकरून
मोहराचं फळात रूपांतर व्हायला लागतं. त्यासाठी घेते वेळेस पण मिक्स घ्या. काय अडचणी आल्या तर मला मेसेज करा, कॉमेंटमध्ये सांगा. चल मजेने जमेल तेवढं मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देतो. पण बाग करण्याच्या अगोदर 10-5 बागेला जाऊन भेट द्या. प्रत्येकाच्या काय काय चुका झाल्यात ते विचारून घ्या. बरेच जण सांगत पण नाहीत, पण जे सांगते त्याच्याकडून तरी राय घ्या.